नमस्कार मित्रांनो, मी नितीन पाटील आजच्या या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. चला तर पाहूया आजच्या स्टॉक ऑफ द वीक मध्ये आपण कोणत्या कंपनीचा अनालिसिस करणार आहोत. आजच्या कंपनीचं नाव आहे CCL प्रोडक्ट इंडिया लिमिटेड. कंपनी ही NSE आणि BSE दोन्हीकडे लिस्टेड आहे आणि दोन्हीकडे या कंपनीचा स्क्रिप्ट कोड आहे CCL. ओके, करंट प्राइस या कंपनीची जी आहे 383 रुपये आहे आणि त्याचबरोबर या कंपनीचं मार्केट कॅपिटल जे आहे ते साधारण 5100 कोटीचं आहे, लक्षात घ्या. आणि कंपनीचं जे सेक्टर आहे, कंपनी ज्या क्षेत्रात काम करते त्या कंपनी साधारण ही जी करते कंझ्युमर गुड्स मध्ये. ही कंपनी टी कॉफी मध्ये वेगवेगळ्या ब्लेंड्स वगैरे बनवते, त्यामुळे ही कंझ्युमर गुड्स मध्ये फार मोठं ब्रँड असलेली कंपनी आहे. कंपनीचा जो स्टॉक पीई आहे, पीई म्हणजे प्रॉफिट टू अर्निंग रेशो जो आहे तो आहे 27.98. आता 27.98 हा झाला कंपनीचा पीई. त्याचबरोबर सेक्टरचा पीई किती आहे, म्हणजे ज्या सेक्टरमध्ये ही कंपनी काम करते, याच्या ज्या क्षेत्रात काम करते त्या क्षेत्रातल्या सगळ्या सेक्टरचा जो पीई आहे तो साधारण 78.23 आहे. जर कम्पेअर केलं दोन्हींचं, आपल्या स्टॉक पीईचं आणि सेक्टर पीईचं, तर त्या क्षेत्रामध्ये ही कंपनी चांगला रिटर्न्स कमवणारी कंपनी आपल्याला दिसतीये. ओके, त्याचबरोबर या कंपनीचा बुक व्हॅल्यू जो आहे पर शेअर तो आहे 81.73 रुपये पर शेअर. ओके, तर त्यामुळं ही कंपनी ओव्हरऑल बघितली तर आपल्याला सुरुवातीच्या ह्या गोष्टीमध्ये तर चांगली वाटते. त्याचबरोबर ह्या कंपनीबद्दल थोडंसं समजून घेऊया की ही कंपनी काय आहे आणि काय काय करते, तिचं डिटेल्स थोडंसं चेक करूया. CCL प्रोडक्ट लिमिटेड इज एंगेज्ड इन द प्रोडक्शन, ट्रेडिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉफी. म्हणजे ही कंपनी कॉफीच्या डिस्ट्रीब्युशन आणि ट्रेडिंग मध्ये, खरेदी विक्री आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये काम करते. द कंपनी हॅज ऑपरेशन्स मेनली इन इंडिया, व्हिएतनाम अँड स्वित्झर्लंड कंट्रीज. म्हणजे काय, कंपनीचं 3 देशांमध्ये मेजर काम जे आहे, सगळ्यात जास्त जे काम आहे ते कुठं होतं, इंडिया, व्हिएतनाम आणि स्वित्झर्लंड या 3 देशांमध्ये आपल्या ह्या CCL प्रोडक्ट्स लिमिटेडचं काम चाललेलं आहे. आणि बाकीच्या कंपन्या देशांमध्ये पण आहे, पण ते मेजर काम या 3च देशांमध्ये चालतं. की पॉइंट्स काय आहेत बघा. कंपनीचं जे प्रोडक्ट लाईन आहे, CCL products produce 250 blends of instant coffee for leading global coffee manufacturers in 90 countries. म्हणजे ज्या जगातल्या 90 देशामध्ये ज्या लीडिंग ब्रँड आहेत कॉफी मधल्या, त्यांच्यासाठी हे 250 प्रकारचे ब्लेंड्स, कॉफीमध्ये ब्लेंड्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, तर ते वेगवेगळ्या प्रकारचे 250 प्रकारचे ब्लेंड्स ही कंपनी काय करते, प्रोड्यूस करते, तयार करते आणि त्यांना ते काय करते, मोठ्या मोठ्या ब्रँडना ते विकते. ओके, हे 90 देशामध्ये हे सगळ्या कंपनीचे ह्या प्रोडक्ट्स काय होतात, एक्सपोर्ट होतात. आणि कंपनीचा जो टोटल सेल्स आहे, रेव्हेन्यू आहे, त्यापैकी 89% सेल्स हा बाहेरच्या एक्सपोर्ट मधून येतो आणि इंडियामधून हा साधारण 11% हा काय येतो, रेव्हेन्यू येतो. म्हणजे याचा जो काय अर्निंग आहे ते बाहेरच्या कंट्रीमधून, एक्सपोर्ट मधूनच सगळ्यात मोठा रेव्हेन्यू या कंपनीचा आपल्याला पाहायला मिळतो. बरं, या कंपनीकडे जे काय मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत त्याच्याबद्दल थोडंसं आपण बघून घेऊया. इट इज अ वर्ल्ड लार्जेस्ट प्रायव्हेट लेबल मॅन्युफॅक्चरर विथ कॅपॅसिटी ऑफ 35,000 मेट्रिक टन्स. या कंपनीकडं 35,000 मेट्रिक टन्सची कॅपॅसिटी असलेली मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. ओके, त्यामध्ये 2 इन बोथ स्प्रे ड्राईड अँड फ्रीज ड्राईड. म्हणजे ह्या कॉफीच्या काही प्रकार असतील, मला ऍक्च्युली माहित नाहीत त्यातल्या, पण स्प्रेड ड्राईड आणि फ्रीज ड्राईड अशा 2 प्रकारमध्ये या कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग आहे. त्यापैकी 35,000 पैकी 24,000 मेट्रिक टन्स हे स्प्रेड ड्राय मध्ये आहे आणि फ्रीज ड्राईड मध्ये 11,000 मेट्रिक टन्स कॅपॅसिटी या कंपनीची इथं आहे. आणि कंपनीचे प्लांट्स इन इंडिया, व्हिएतनाम आणि व्हिएतनाम या दोन्हीमध्ये हे काय एकत्रित करून 35,000 मेट्रिक टन्सचे याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे 2 देशांमध्ये या कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट देखील आहेत. ओके,
पुढं थोडंसं बघूया डोमेस्टिक बिझनेस म्हणजे इंडियातला या कंपनीचा बिझनेस काय आहे. इथं इंडियामध्ये B2B मध्ये सुद्धा काम करते. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस मॅन्युफॅक्चरर, म्हणजे जे इंडियामध्ये सुद्धा प्रायव्हेट लेबल्स वाले म्हणजे वेगवेगळे ब्रँड आहेत कॉफीमध्ये, त्यांना सुद्धा हे प्रोडक्ट म्हणजे मॅन्युफॅक्चर करून प्रोडक्ट प्रोव्हाइड करतात, त्यांचे ब्रँडिंग करतात, त्यांच्या ब्रँडिंगवर सेल्स करतात. आणि त्याचबरोबर ऍज वेल ॲज B2C कॉफी बिझनेस लेड बाय कॉन्टिनेंटल ब्रँड्स, म्हणजे यांच्या ब्रँडवरती सुद्धा हे काय करतात, स्वतःच सुद्धा काहीस सेल हे देखील इंडियामध्ये सुद्धा करतात. कंपनी हॅज क्लॉक्ड 60 करोड रेव्हेन्यू इन फायनान्शियल इयर 21, म्हणजे लास्ट फायनान्शियल इयर मध्ये 60 करोडचा रेव्हेन्यू इंडियामधून त्यांनी कमवलेला आहे. इट्स अ बिल्डिंग अप अ स्ट्रॉंग ब्रँड विथ डिस्ट्रीब्युशन रीच ऑफ 75 आउटलेट्स अँड हॅज 4% मार्केट शेअर इन साऊथ इंडिया मार्केट. म्हणजे काय बघा की या कंपनीचं जे मार्केट शेअर आहे ते 4% आहे इंडियामधलं. म्हणजे इंडियामध्ये जे कॉफी विकली जाते त्या कॉफीमध्ये या कंपनीचं साधारण 4% मार्केट शेअरिंग आहे. आणि 75,000 आउटलेट्स मध्ये इंडियामध्ये यांची कॉफी काय होते, विकली जाते. तर हे एक त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह दिसतात आपल्यासाठी. आणि ग्रोथ लिव्हर काय आहेत की अजून काय काय पॉसिबिलिटी आणि काय ते प्रयत्न करतायत आपला बिझनेस आणि सेल्स वाढवण्यासाठी. तर कंपनी हॅज एक्सपेक्टिंग फर्दर ग्रोथ ऑन B2B साइड फ्रॉम पॅकिंग अँड अल्गोमरेशन, म्हणजे पॅकिंग आणि एकत्रीकरण, म्हणजे सगळं वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्रीकरण करण्यासाठी आणि सेल्स आणि पॅकिंग आणि मार्केटिंग साठी हे काय करतायत, काम करतायत. अँड फर्दर डील्स विथ रिटेल चेन्स इन US अँड EU, म्हणजे काय, काही रिटेल चेन्स बरोबर हे नवीन डील करतायत कुठं, अमेरिका आणि युरोपियन कंट्रीज मध्ये. ऑन द डोमेस्टिक रिटेल बिझनेस साइड the company is planning to reach 1 lakh distribution points covering all 10 lakhs population plus population towns. म्हणजे जे आता कंपनीचे 75,000 आउटलेट्स मध्ये प्रोडक्ट जातं, आता कंपनी टार्गेट करतीये 10 लाख प्लस पॉप्युलेशन असलेल्या सिटीज मध्ये आपलं आउटलेट्स वाढले पाहिजेत. आणि आता जे 75,000 आहेत त्यांचा उद्देश आहे की तो 1 लाखापर्यंत त्याला वाढवायचा आहे. हे थोडंसं बॅकग्राऊंड झालं कंपनी बद्दलचं. आता कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्न समजून घेऊया. कंपनीमध्ये जे काही प्रमोटर शेअर होल्डिंग आहे, म्हणजे जे मालकांच्याकडे शेअर्स आहेत ते 46.19% आहेत. त्याचबरोबर FII आणि FPI म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूट आणि फॉरेन पोर्टफोलिओ लोकांनी सुद्धा यामध्ये इन्व्हेस्ट केलेले 12.35%. हे असणं ऑब्वियस आहे, कारण कंपनीचा सेल्स हा आउट ऑफ द इंडिया मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळं आपल्याला इथं हे दिसून येतं की या कंपनीमध्ये फार मोठ्या प्रमाणात FII पण इन्व्हेस्टमेंट आहे. त्याचबरोबर DII होल्डिंग्स पण आहेत, म्हणजे इंडियन डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूट्स पण आहेत. भारतातल्या काही इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा इथं इन्व्हेस्ट केलेल्या आहेत या कंपनीमध्ये. तेही 14% कंपनीचे स्टेक घेतलेल्या कंपन्या आहेत. ओके. त्याचबरोबर आपल्यासारखे पब्लिक सुद्धा या कंपनीमध्ये 27.19% आहेत. तर हे ओव्हरऑल बघितलं तर चांगला प्रमोटर शेअर होल्डिंग असेल, FII DII हे सगळं जर बघितलं तर चांगलं आपल्याला दिसतंय. इव्हन पब्लिक सुद्धा यात 27% आहे. ओके. तर याचं थोडंसं स्वॉट अनालिसिस करायचं म्हटलं, स्वॉट अनालिसिस म्हणजे काय की स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट या कंपनीमध्ये काय काय आहेत आपण जर पाहायचं म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रेंथ काय आहे बघूया. स्ट्रेंथ मध्ये काही गोष्टी आहेत, त्यामध्ये MACD क्रॉसओव्हर अबोव द सिग्नल लाईन. जर तुम्ही टेक्निकल अनालिसिस बघत असाल तर MACD चा क्रॉसओव्हर झालेला आहे बुलिश, म्हणजे बाय साइडला याचा क्रॉसओव्हर दिसतोय. आणि कंपनी आता जे ट्रेड करते, जे प्राइस आहे त्याचं 52 वीक हायला आहे, म्हणजे अगदी तो तळात नाही. आता त्याचे टॉपला त्याचे काय दर आहेत. कंपनी विथ लो डेट, कंपनीचं जे लोन आहे ते अति कमी प्रमाणात आहे, फार कमी नसल्यासारखंच आहे. ओके. अॅन्युअल प्रॉफिट इम्प्रुव्हिंग फॉर लास्ट 2 इयर्स, म्हणजे काय, लास्ट 2 वर्षापासून जो प्रॉफिट आहे ना, अॅन्युअल वार्षिक उत्पन्न जे आहे, प्रॉफिट जे आहे, नेट प्रॉफिट निव्वळ नफा, तो काय होतोय, वाढतोय. आणि हा एक पॉझिटिव्ह साईन असतो एखाद्या कंपनीचा. तो ग्रो होत राहील तेवढी कंपनी ग्रो होत असते. बुक व्हॅल्यू पर शेअर सुद्धा काय होते, लास्ट 2 वर्षापासून वाढताना दिसते आपल्याला. कंपनी विथ झिरो प्रमोटर प्लेज, म्हणजे काय,
कंपनीच्या मालकांनी स्वतःचे शेअर्स कुठं तारण ठेवलेले नाहीत, कर्ज घेतलेले नाहीत त्याच्या मागं. म्हणजे काय, ते सेफली सगळं ट्रेड करतायत, म्हणजे मार्केट सगळं चालवतायत. कुठेही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून किंवा कर्ज घेऊन वगैरे ही कंपनीचे मालक सुद्धा काही करत नाहीयेत. त्यामुळं हे कंपनीचे मालकांचे एक म्हणजे पॉझिटिव्ह साईन आपल्याला इथं दिसते. FII, FVI और इन्स्टिट्यूशन्स आर इन्क्रीजिंग देअर शेअर होल्डिंग. मी जसं मगाशीच म्हटलो की आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टमेंट ह्यात असणं साहजिक आहे, कारण या कंपनीचा बिझनेस जो आहे तो येतोय ग्लोबली. म्हणजे 90 देशामधून या कंपनीचा जर येत असेल बिझनेस, मग कुठं ना कुठं ते वेल नोन असते कंपनी. त्यामुळे तिथल्या इन्व्हेस्टमेंट कंपन्या सुद्धा या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहतात. आणि तेच आपल्याला दिसते की गेल्या काही दिवसापासून FII किंवा FVI या लोकांचे इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये आपल्याला वाढताना दिसते. त्याचबरोबर स्ट्रॉंग मोमेंटम प्राइस काय आहे, स्ट्रॉंग मोमेंटम आले कशात, प्राइस मध्ये स्ट्रॉंग मोमेंटम आले वाढताना दिसते. कशामध्ये, शॉर्ट टर्म, मिडियम टर्म मध्ये यात काय आलेले, स्ट्रॉंग मोमेंटम आपल्याला दिसते. ह्या कंपनीच्या काय स्ट्रेंथ आहेत. त्याचबरोबर यात काही विकनेस सुद्धा आहेत, त्या बघायला लागतील आपल्याला. त्या काय आहेत बघा, म्युच्युअल फंड. म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट वाढतीये, पण इंडियन म्युच्युअल फंड कंपन्या ज्या आहेत त्या थोड्याशा काही दिवसापासून यातून होल्डिंग कमी करताना दिसत आहेत. इनसफिशियंट यूज ऑफ शेअर होल्डर्स फंड, ROE डिक्लाइन इन लास्ट 2 years. म्हणजे कंपनीकडं जो काय फंड आहे तो ते इनसफिशियंट ऑफ यूज, म्हणजे त्याचा वापर पुरेपूर करताना कंपनीचे ओनर्स फेल जात आहेत. मग ते आता त्यांनी प्लॅनिंग सुद्धा जसं केलंय त्याचा इम्पॅक्ट पुढल्या काही काळामध्ये आपल्याला चांगला होताना पण दिसेल. आता बघितलं तर ते इनसफिशियंट वाटतो, पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगला होईल अशी अपेक्षा आहे. डेक्लाइन इन नेट कॅश फ्लो, कॅश जो आहे तो थोडासा कंजेस्टेड आहे, कंपनीकडे कॅशची किल्लत दिसते थोडीफार प्रमाणात. तर ते एक ह्या कंपनीचं काय असू शकतं, विकनेस असू शकतं. ठीक आहे. बर, त्याचबरोबर अपॉर्च्युनिटी काय आहे त्या कंपनीमध्ये, तर बघा, कंपनीमध्ये ब्रोकर अपग्रेड्स रेकमेंडेशन टू टार्गेट प्राइस इन पास्ट 3 months. मागल्या 3 महिन्यात ब्रोकर रेकमेंडेशन जे असतात, भारतातल्या ज्या वेगवेगळ्या ब्रोकर ऑर्गनायझेशन आहेत त्यांनी याचे शेअर प्राइस अजून वाढतील अशा त्यांच्या काय अपेक्षा आहेत. पॉझिटिव्ह ब्रेकआउट ऑन थर्ड रेजिस्टन्स, म्हणजे काय, तिसऱ्या रेजिस्टन्सच्या वर पॉझिटिव्ह ब्रेकआउट झालेला आहे. म्हणजे अजून प्राइस वाढण्याच्या पुरेपूर शक्यता इथं सुद्धा आपल्याला दिसत आहेत. नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ग्रोथ इन सेल्स अँड प्रॉफिट विथ स्ट्रॉंग प्राइस मुवमेंट. बघा, कंपनीचा जो सेल्स होता तो काय झालेला, निगेटिव्ह होता. म्हणजे गेल्या वेळेला 100 कोटी झाला असेल तर यावेळेला 90 कोटी झाला असेल, अशा पद्धतीनं होता. आता तो काय झालाय, 90 वरून आता पॉझिटिव्ह 110 ला गेलाय. अशा पद्धतीने सेल्स या कंपनीत सुद्धा वाढलेला आहे. आणि आता काय झालेली आहे, प्राइस मध्ये सुद्धा स्ट्रॉंग मोमेंटम आलेली आहे. ही एक अपॉर्च्युनिटी या कंपनीमध्ये दिसते. त्याचबरोबर RSI मध्ये जर तुम्ही भेटला, तिथं सुद्धा स्ट्रेंथ दिसते आपल्याला. स्ट्रेंथ असल्यामुळं इथं मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याचे चान्सेस आहेत. आणि हे सगळं होतंय ते कशाबरोबर होतंय, हाय व्हॉल्यूम अँड हाय गेन. प्राइस पण वाढतायत आणि व्हॉल्यूम पण मोठ्या प्रमाणात या शेअर्स मध्ये आपल्याला दिसतो आहे. ही या कंपनीची काय मोठ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटी आपल्याला दिसते, म्हणून आपण या कंपनीचं अनालिसिस आज करतो आहोत. बरं, ह्याच्यात काही थ्रेट काय आहेत का, भीतीचे काय आहेत का, सध्याच्या कंडिशन्स मध्ये कुठल्याही थ्रेट्स मला दिसत नाहीयेत. ओके, बर, मागला जर पास्ट परफॉर्मन्स या कंपनीचा पाहायचा म्हटला, बघितला तर किती आहे बघा. स्टॉक हा मागल्या 10 वर्षात 34% वाढलाय. 5 वर्षात जर बघितलं तर 9% हा वाढलेला आहे. 3 वर्षात जर हा बघितला तर 13% वाढलाय. आणि सगळ्यात मोठी मुवमेंट जर आलेली आहे ती कधी आलेली आहे, तर ह्या लास्ट 1 वर्षात 59% या कंपनीच्या प्राइस मध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात काय झालेली दिसते, ग्रोथ झालेली आणि वाढ झालेली दिसते. मग जर समजा तुम्हाला या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 1,000 रुपये जर समजा इन्व्हेस्ट करायचे असतील 15 वर्षासाठी, तर तुम्हाला 3 शेअर्स यामध्ये घ्यावे लागतील. कारण आजची त्याची साधारण 380-85च्या आसपास हा शेअर्स ट्रेड होतोय. येणाऱ्या काळासाठी हा फ्युचरसाठी ही कंपनी चांगलं काम करण्याच्या अपेक्षा यामधून दिसत आहेत. जसं मी खाली एक नोट लिहिलेली आहे, काही वेळेला काय होतं की खरेदी करताना NSE वर स्टॉक हा मिळत नाही, BSE वरती अप्लाय करा, ट्राय करा, BSE वरती करा, कुठेही करा, आपल्याला कंपनीच्या शेअरशी मतलब आहे. मॅटर करत नाही की तुम्ही NSE वर घेताय का BSE वरती घेताय. ओके, तर दॅट्स ऑल फॉर दिस टुडे. आजच्यासाठी हा
आपण जो कंपनी पाहिली त्याचं नाव आहे CCL प्रोडक्ट लिमिटेड. यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता लॉंग टर्म एक व्हिजन घेऊन. ओके, थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात आणि या आमच्या प्रयत्नाला, जो नवीन आम्ही प्रयत्न सुरू केलाय त्याला तुम्ही अप्रिशिएट करताय, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि सगळ्यात महत्वाची एक सूचना आहे की तुम्ही सगळ्यांनी गेल्या वेळेला सुद्धा चांगला प्रतिसाद दिलेला आहे. हा व्हिडिओ आम्ही दर आठवड्याला अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कंपन्यांचे अनालिसिस तुम्हाला देत जाऊ, पण ते तुम्हाला मिळायला पाहिजेत. वेळोवेळी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन आल्या पाहिजेत. मी पर्सनली तुम्हाला फोन नाही करू शकत किंवा मेसेज नाही करू शकत. त्यामुळं विनंती आहे तुम्हाला की या चॅनलला, जे आपले NK स्पीक नावानं आपण जे काय चॅनल सुरू केले, त्या चॅनलला तुम्ही काय करावं, सबस्क्राईब करावं, जेणेकरून काय होईल, याचे सगळे नोटिफिकेशन्स जेव्हा जेव्हा मी काही अनालिसिस टाकेन किंवा काही अजून एज्युकेशनल व्हिडिओज आपण अपलोड करू, त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि तुमच्या नॉलेजमध्ये आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये काही अपग्रेडेशन होत जातील. तर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मला चांगला सपोर्ट करा, हीच विनंती. थँक्यू व्हेरी मच. थँक्स.